चला जांभिवली संघाने टॉस जिंकला आणि फील्डिंग करण्याचा निर्णय। अंतिम सामना आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। यासाठी काय आपण पाहू शकाल ग्रामपंचायत जांभिवलीचे आमचे खरं तर माजी सरपंच किशोरजी देसले साहेबांच्या ठिकाणी मान सन्मान केले जातात। त्यांच्या माध्यमातून जांभिवली संघाला आणि या आयोजकांना मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात। त्यांच्या माध्यमातून आमचं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। त्यांचा मान सन्मान इथे केले जातं। यस थँक्यू सो मच। नक्कीच आणि किशोर दादा देसले यांच्याही माध्यमातून आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेले। त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। व त्यानंतर अनिकेत मोरे जे चौकवरून आलेले आहेत त्यांचे आपण या ठिकाणी करूयात मान सन्मान। या अनिकेत खरं तर आपले या ठिकाणी मान सन्मान केले जाईल। खरं तर चौकवरून या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, आपले इथे मान सन्मान केले जाईल। या ठिकाणी नक्कीच मान सन्मान केले जातात। यस बॉडी बिल्डर आहे त्या ठिकाणी अनिकेत, नक्कीच अनिकेत मोरे जे खरं तर बॉडी बिल्डर आहेत। नक्कीच चौक या ठिकाणी ते राहतात। यस चौक खालापूर या ठिकाणी ते राहतात। नक्कीच बॉडी बिल्डर आहेत। नक्कीच त्यांच्या ठिकाणी हा मान सन्मान केलं जातं। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जाऊयात या अंतिम फेरीमध्ये खरं तर कोणता संघ आता या स्पर्धेत चॅम्पियन राहील आणि कोणत्या संघाला मात्र सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून गोल्ड कॉइन मिळेल हे देखील पाहूयात। पहा दोन्ही संघांना विनंती असेल सामना कोणी जिंकू द्यात परंतु कोणताही संघ स्टंप घेणार नाहीये याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। टीम जांभिवली आणि एसपी वांगणी दोन्ही संघांना आम्ही विनंती करू कोणीही स्टंप घ्यायचे नाहीयेत। पहा पुन्हा एकदा इथे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत। विनंती असेल दोन्ही संघांना आपण कोणताही स्टंप इथे घ्यायचे नाहीयेत। यस ऐकूयात पुन्हा एकदा जगदीश पाटील सरांचा आवाज। हॅलो थँक्यू सो मच प्रसाद। जांभिवली टीमला शुभेच्छा आल्यात रोहिदास पंडे यांच्या वतीने। फायनलचा मॅच पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये। एकीकडे एसपी बांगणीच्या विरोधात जय गोलोबा जांभिवली गाव अंबरनाथ एमआयडीसीला संघ पाहायला मिळतोय। दोन संघांमध्ये लढत आहे। दोन षटकांचा सामना सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण। बेरेंच्या जोडीला वीरेश आणि सुशांत ही जोडी एसपी बांगणीची पहा म्हणते तुम्हाला। लेट्स प्ले। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी खाली राहिलाय। आणि गोलंदाज सोनूला पाहतोय। मागच्या मॅच मध्ये सोनूनी चांगली बॅटिंग केली आणि आता तो मात्र गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहा मिळतो। याच मैदानावरती पाहतोय आपण षटकात आलत असताना दोन षटकांचा पाण्याचा मॅच पाहतोय। फटका चांगला आहे, चौकार की षटकार। चार धाबा चेक केलं जाईल। प्रेक्षक आहेत ते चार ओके चौकार आहे अंपायर। चला या जास्त वेळ नको, आता संध्याकाळचा बेस झालेला आहे ऑलरेडी। टीम जय गोलोबा जांभिवली गाव संघाला सुवर्ण संधी आहे। विकेट हॅट्रिक साठी आमचे पांडुरंग शेठ भाग्यवंत यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। चेंडू पाठीमागे निघून गेला। 102 मध्ये रूपांतर, रनआउटची संधी मिळत असताना पाहतो युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात। ओमसाई एमटीसी या वाहिनीवरती त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आमचे जांभिवली गावचे सन्माननीय पांडुरंग शेठ भाग्यवंत यांनी सुद्धा पारितोषिक लावले। त्यांच्या टीमला लागोपाठ 3 विकेट साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। स्ट्राइकला रोटेट केलं गेलं। या पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर आलेले एक धाव, एकूण धावा 5 आहेत। स्कोरबोर्ड वरती 5 धावा तुम्हाला पहा म्हणतात।
बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर जजमेंट करतात, हो गुड जजमेंट, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित होते, आकाश होते त्या ठिकाणी, चांगला झेल टिपला अगदी सीमा रेषा लगत, बॅटर बाद. चला वैभव लगेच फिल्डिंग लावा, लगेच तुम्हाला बॅटिंग करायची आहे, नंतर लक्षात ठेवा, त्यामुळे वेळ नको. बॅटर चला, एसपी वांगणी बॅटर चला लवकर. वन डाऊनचा फलंदाज जुनेदला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. बॅट्समॅनने मात्र सुशांतने चांगला फटका खेळला होता, थोडीशी ताकद कमी पडली सुशांतची. अगदी सीमारेषा लगत आकाश उभे होते आणि तो झेल टिपला गेलाय, त्यामुळे पहिलं विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर फिल्डर, ओ हो चिंगो चिंगो. आणि इथे तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा छे घेता आला नाहीये, त्यामुळे ते छेल ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला होता. धावा झाल्या ते कोण आता कोण आता 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पहा मिळतात. याच दरम्यान जांभिवली गाव जरी खेळत असला तरी त्या परिसरातील नवनिर्वाचित विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती स्वातीताई अतिशय पाटील यांच्या वतीने आणि वागे यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आल्या त्यांच्या टीमला. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे प्रसाद दादा पाटील किंग मेकर. चला नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, धक्के लागलेत एका पाठोपाठ. व्यासपीठावरती आमचे भालचंद्र दादा कांबरे हे सुद्धा उपस्थित आहेत. सरपंच साहेब त्यांचं सुद्धा आपण करतोय सहर्ष स्वागत. हा बिग हिट केलं जात आहे लॉंगलेगच्या वरून, शानदार षटकार. विरेजच्या बाट मधून हा षटकार पाहायला मिळाला. खर तर या पडक्यामध्ये नजाकत होती, जसा बॉल आला छोटा पॅक बडा धमाका करत असताना षटकार टोकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला लागोपाठचा दुसरा असा त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन साठी श्री समर्थ कृपा ऑटो गॅरेज यांच्या वतीने शुभम तोस्कर यांच्या वतीने बॅट देण्यात आलेले आहे, त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचे 2, त्यानंतर थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय. गोलंदाज आकाशला पाहतोय, सोडूने पहिलं षटक फेकलं, फक्त 7च धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. त्यानंतर आकाशवरती चढवलेला हल्ला, 2 षटकार आल्यात विरेशा बाट मधून. डावकुऱ्या त्याचा बॅटर, पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एक षटकार.
25 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7च होत्या आणि त्यानंतर आकाश वरती 3 षटका टोकल्यात. अत्यंत चांगले बॅटिंग करत असताना बरेचशा पाहतो आपण या मैदानावरती. हा सलामीचा बॅटर आहे, त्याचे 2 साथीदार बाद झालेत. मात्र त्यानंतर त्याने अगदी चांगल्या प्रकारे या ओव्हरमध्ये अटॅक केलंय. पुन्हा एकदा अजून एक चौथा बॅटिंग करत असताना बीरेश ऑन द फायर. मस्त बॅटिंग. एकाच ओव्हर मध्ये 4 षटकार. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा 5 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे बीरेश साठी. काय बॅटिंग केली आहे. 5 षटकार एका ओव्हर मध्ये. 9 चेंडू 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारल्या. व्हेरी गुड बॅटिंग. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक 2026 आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. बेडशीटच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. अंतिम सामना आजचा अंतिम दिवस. अंतिम सामना 2 बलाढ्य संघामध्ये. एकीकडे जय गोलोबा जांभिवली गाव आणि दुसरीकडे SP वांगणी. या 2 संघामध्ये लढत पाहायला मिळते तुम्हाला. पहिल्याच सत्रामध्ये 37 धावा झाल्यात. 38चं टार्गेट आहे मॅच मध्ये. 35 धावांची वीरेशची खेळी. त्यांना तारेल की मारेल याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. सलामीची जोडी पहा मिळते आपल्याला मैदानामध्ये येत असताना. वैभव पवार आणि त्याच्या जोडीला आकाश साबान. एकूण धावा करायच्या 12 बॉल 38. 12 चेंडू 38 करायच्या तुम्हाला. जबरजबल 19ची सरासरी. प्रति षटकामध्ये ठेबाच्या अशा बैला पाहतोय आपण. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आमचे मान्यवर प्रेक्षक यांच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन. बॅटर होईल बाद. पहिल्या बॉल वरती मोठी विकेट. मुलगा मॅचचा आनंद घेत असताना त्याला रिदांश पंडे याला स्क्रीन वरती अगदी त्याचा वरती क्षणचित्र त्याच्यावरती कॅमेरा
फोकस केला. पहिला विकेट गेलाय. बंडाऊनला पाहतोय आपण. सोनू आलाय. छाने गोलंदाजी फार चांगली केली. आणि आता बॅटिंग ऑर्डर मध्ये आता 11 बॉल 38 धाबा करायच्या तुम्हाला. मगाशी आलेले 5 षटकार हेच तुम्हाला आता मागात पडतील. पहिलाच बॉल अगदी कोलवट टप्प्याचा होता. एकच सामेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. 2 चेंडू एकच धाब आल्यात. मेगा फायनलचा मॅच पाहायला मिळतोय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 चं पर्व. कोण कुठे उभा राहून सामना पाहिले हे सांगणं फार कठीण जाईल, कारण प्रेक्षक असतात आपले. फटका येते सुद्धा चांगला आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की क्रिकेट सामने पाहायला येत असताना खास करून नाईट टुर्नामेंट मध्ये हौशे गौशे आणि नवशे असे प्रेक्षक येत असतात. जे हौशे असतात ते हौस करण्यासाठी स्वतःची येत असतात की आपल्या संघाला चीअरअप करण्यासाठी येतात. जे नवशे असतात ते आपल्या संघासाठी काहीतरी नवस करीत असतात की आपला संघ जिंकून दे. आणि जे गौशे असतात ते मात्र पिणे का भाणा, त्यांना पिण्याचा भाणा पाहिजे असतो. त्यांना कोणी हरो जितो त्यांची गरज नसते. असे 3 प्रकारचे प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी येत असतात. आणि खेळाडू बाद झालाय. सोनू छाने विकेट लवकर टाकले त्यामुळे 2 खेळाडू बाद झाले. या स्क्रीन वरती पाहू शकता एक जेसीबी वरती प्रेक्षक बसलाय, सामन्याचा आनंद घेत असताना. यास यास पसायदान करतोय की काय, मात्र उतरत असताना जरा सांभाळून, नाहीतर मग झेंडू बाम लावावा लागेल. थँक्यू थँक्यू. नवीन बॅटर मैदानामध्ये आला. आता 2 खेळाडू बाद झाल्यात. बिगेट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. प्रथमेश पहिलं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी झाली. चांगली सुरुवातीला बॅटिंग केली SP11 मांगळी या संघाने. आणि आता गोलंदाजी सुद्धा चांगली करत असताना बिगेट. फटका चांगला आहे. चेक केलं जाईल. प्रेक्षक वर्ग आहेत तिथे. चला आता 6 बॉल करायचे तुम्हाला धावा. पहिलाच बॉल फिरले एकच धाव. आणि आता पूर्णपणे सामना SP बांगणीच्या बाजूने पहा मिळतोय. धाबांचं लक्ष होतं 38. आता 5 बॉल तुम्हाला बनवायच्या. धाबा 34. आता एखादा दैवी चमत्कारच वाचू शकतो. आता संध्याकाळ सुद्धा झाली आहे. चेंडू चालला. आता येते एकच धाव. नाही आता सामन्यामध्ये राहुरला नाहीये, कारण अतिशय चांगली गोलंदाजी, सुरुवातीला चांगली बॅटिंग केली. जय गोलोबा जांभिवली गाव संघ चांगल्या पद्धतीने याच्या अगोदर सुद्धा सामना खेळला, सामना जिंकला. मात्र या सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. आणि आता सिंगल वरती काम चालवला. वांगणीला सुद्धा माहित आहे की आता चॅम्पियन पदक आपल्याच नावावरती राहील, त्यामुळे ते सुद्धा कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाही. अत्यंत चांगली स्पर्धा, 4 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ, त्यांच्या आठवणींना गोड उजाला देण्यासाठी आणि त्यांची आठवण सातत्याने मनामध्ये राहावी यासाठीचा 8 तास.
चला आता फक्त औपचारिकता 3 चेंडू 2 बॉल 2 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत औपचारिकता या मॅच मध्ये पहा मिळतोय सर्व संघांचा आपण आभार मानू जे वेळेवरती आले संघ सर्वांनी सहकार्य केलं आणि आताचा बॉल हवेत आहे नका नका आता मस्ती करू कारण इंजुरी रेट गेला तर पुढच्या स्पर्धेमध्ये मुकाल तुम्ही त्यामुळे आता फक्त औपचारिकताच पहा म्हणते या मॅच मध्ये सर्वांचा आभार पंचांचा आभार मानू ज्याने अत्यंत चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आमचे भारत दुले असतील त्याचबरोबर पंच विष्णू सर असतील त्याचबरोबर आमचे MTC वाहिनी रोशन पराग अत्यंत चांगलं काम प्रामाणिकपणे केलं त्यांचा आभार आमचे सर्व आयोजन कमिटी ज्यांनी स्पर्धा भरवली आणि यशस्वीरित्या करून दाखवली ते आमचे अमोलदादा पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सर्वांचा आभार त्याचबरोबर पाहुणे मंडळी ज्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिला त्यांचा सुद्धा आभार आमचे स्कोरर आमचे कॉमेंटेटर आमचे डीजे यांचा सुद्धा आभार मानून ही स्पर्धा या ठिकाणी निश्चित संपन्न झाली डीजे